नमस्कार. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परम सुखम रूपम देहि जयम देहि यशो देहि द्वेषो जही. आजची 5वी माळ. आजचा रंग पांढरा. हा पांढरा रंग मनाला शांती देतो, पण शांततेची अनुभूती देणारा हा रंग जेव्हा वर्दीच्या रूपात आपल्यासमोर येतो तेव्हा उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. कस्टम्स आणि GST विभागात काम करणारी आमची रजकन्या जेव्हा टॅक्स चोरी करणाऱ्यांना पकडते तेव्हा आकाशात सौदामिनी प्रकटल्याचा भास होतो. आपल्या दबंग स्टाईलमध्ये आपला करिअर ग्राफ सतत उंचावत नेणाऱ्या ह्या विद्यार्थिनीची ओळख अर्थात सौ मनीषा बर्वे रोडे यांची ओळख करून देत आहे आमची प्राध्यापिका विद्यार्थिनी सौ कांचन नवले. चला तर पुरुष मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात आमच्या विद्यार्थिनींनी केलेली भरीव कामगिरी ऐकूया सौ मनीषा रोडे व सौ कांचन नवले यांच्या दिलखुलास संवादातून. नमस्कार, मी डॉक्टर कांचन सनानसे, आधीची कांचन रमेश नवले. 1998 साली माझी 10वी झाली. 2015 साली माझी PhD झाली आणि सध्या मी बिटको महाविद्यालयात वाणिज्य विभागामध्ये बिझनेस प्रॅक्टिसेसची हेड म्हणून कार्यरत आहे. आज आपल्याला इथे लाभलेल्या आपल्या एक माजी विद्यार्थिनी त्यांचं आपण आज स्वागत करणार आहोत. त्या म्हणजे मनीषा सुधाकर बर्वे मॅडम, आधीच्या आणि अर्थात आत्ताच्या मनीषा राजीव रोडे मॅडम. 1985 साली मॅडमची 10वी पूर्ण झाली. सध्या मॅडम या सुप्रिटेंडंट ऑफ कस्टम अँड GST मुंबई येथे कार्यरत आहे. भारतामध्ये परदेशातनं अनेक मार्गाने माल वाहतूक होत असते. त्या वाहतुकीमध्ये काही कर प्रणालीमध्ये काही कर चुकवेगिरी आहे का, काही अपमार्ग आहे का, त्यामागे काही चुकीच्या प्रवृत्ती आहे का, यावर अंकुश ठेवायचं कार्य मॅडम मार्फत केलं जातं. तर मॅडम नमस्कार. आय वेलकम यू. मॅडम आधी तुमचं बालपण सांगाल का, काही शाळेच्या आठवणी सांगाल का? नक्कीच. बालपण जर म्हणशील तर बालपण म्हणजे अगदी रम्य बालपण होतं माझं. खूप छान, एकदम एका सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबात माझा जन्म झाला हे माझं मी भाग्य समजते. त्याच्यानंतर खूप घरात छान वातावरण होतं. माझे वडील फार सुधारित विचारांचे होते त्या काळीसुद्धा. त्याच्यामुळं जे मला तो एक बेस मिळाला, किंवा मी मुलगी आहे म्हणून मी हे करू शकत नाही किंवा मी मुलगा नाही ही खंत ही मला माझ्या घरच्यांनी कधीच जाणवू दिली नाही. हा मला पुढच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट माझ्या खूप कामाला आली. तो एक पिरियड झाला. त्याच्यानंतर दुसरं बिटकोमध्ये माझं शिक्षण होणं हा दुसरा दुग्ध शर्करा योग होता माझ्यासाठी. कारण माझे वडील स्वतः PE स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. माझं पूर्ण घर ह्या शाळेमधनं ह्या संस्थेमधनं शिकलेलं आहे. त्याच्यामुळे PE स्कूल आणि RJCB ह्या दोन्ही माझ्यासाठी एका मंदिरासमान गोष्टी. आणि ह्या दोन्ही गोष्टींचा एक चांगलं कुटुंब आणि एक चांगली शाळा एखाद्या माणसाला कुठल्या यशाच्या शिखरावरती पोहोचवू शकते. आय वुड से हे माझं स्वतःचं मी एक्झाम्पल देऊ शकते. व्हेरी गुड. सो आय रिअली हॅड व्हेरी नाईस टाईम इन स्कूल. काही शाळेच्या आठवणी आहेत? शाळेच्या काही शिक्षक आठवत आहेत का तुम्हाला? खूप आठवणी आहेत. ॲक्च्युली माझ्या सगळ्यात लहानपणची आठवण म्हणजे मी सांगेन माझ्या एक ओक मॅडम म्हणून होत्या. ओक मॅडम होत्या, आम्हाला इंग्लिश शिकवायच्या त्या. आणि त्यावेळेचे शिक्षक आत्ताचेही अर्थात मी बघते की आत्ताचेही शिक्षक RJचे खरंच खूप मेहनत घेतात. त्यावेळेससुद्धा हीच परंपरा होती. ओक मॅडम आम्हाला रंग शिकवण्यासाठी की इंग्लिशमध्ये रंग शिकवण्यासाठी मुलांना ती कन्सेप्ट कशी क्लिअर व्हावी की इंग्लिशमध्ये ब्लू म्हणजे नक्की कोणता ब्लू, तर त्या मॅडम ब्लू रंगाची साडी नेसून यायच्या. म्हणजे इतकी मेहनत. कारण पाचवीला आम्ही इंग्लिश शिकलेलो, त्याच्या अगोदर आपल्याला नसायचा विषय. तर त्या मॅडमनी त्यावेळेसची ती मेहनत घेतलेली की ह्या मुलांना रंग ही संकल्पना नक्की इंग्लिशमध्ये ब्लू म्हणजे मराठीत कुठला ब्लू हे कळलं पाहिजे म्हणून ते साडी नेसून यायचे. आणि तेव्हापासून ते आमच्या कन्सेप्ट क्लिअर्स येते. त्याच्यानंतर मी आठवण काढेन गोळे मॅडमची. गोळे मॅडमनी मला मॅथ्स शिकवलं 7वीत असताना. आणि गोळे मॅडम म्हणजे इतकं क्लोज टू हार्ट अशा व्यक्तिमत्व आहेत माझ्यासाठी की 7वीच्या माझ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला मॅडम मी बसावं ह्याच्यासाठी मॅडमनी स्वतः माझ्या वडिलांना रिक्वेस्ट केली होती की ह्या मुलीमध्ये गुण आहेत, तर तुम्ही प्लीज तिची शाळा सुटून उशिरा येण्याची ही गोष्ट बाब लक्षात न घेता ती कशी त्याच्यामध्ये
परीक्षेमध्ये ती सक्सेस करू शकते याच्यावर तुम्ही लक्ष द्या आणि तिला नेऊन आणून पोचवायची जबाबदारी माझी मॅडमने घेतली आणि ही गोष्ट मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. मॅडम त्यांच्या घरी आमच्या क्लासेस घ्यायचे आणि क्लासेस झाल्यानंतर मला त्या घरपर्यंत त्यांच्याकडे लुना होती त्यावेळेस, तुला बहुतेक आठवत असेल, तुला आठवत असेल तर गोळे मॅडम लुनावरती मला तिथे सोडवायला यायचे. एवढं कोणीच करत नाही. त्यांच्या ह्या प्रोत्साहनामुळे मी खूप काही शिकले. त्यांनी बरेच वर्ष शिकवलं. त्याच्यानंतर सगळ्यात प्रिय व्यक्तिमत्व म्हणजे विका कुलकर्णी सर. विका कुलकर्णी सर इंग्लिश आणि संस्कृत ह्या दोन्ही गोष्टी विका कुलकर्णी सरांनी इतक्या घोटवून आणि इतक्या छानपणे आम्हाला शिकवल्या की आज माझ्या खूप चांगलं लक्षात आहे. आणि त्यांनी शिकवलेलं इंग्लिश हे मी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये इतकं सक्सेसफुली वापरू शकले की म्हणजे मला कोणीही म्हणतच नसायचं की ही मुलगी मराठी मीडियममधून शिकलेली आणि मला स्वतःला कधीही कमीपणा वाटला नाही या गोष्टीचा की मी मराठी मीडियममधून शिकलेली. मला अजूनही प्रचंड अभिमान आहे की मी जे काही शिकले ते इंग्लिश मीडियममधून शिकलेल्या मुलांपेक्षाही मला जास्त येतं. म्हणजे भाषेची भीती विद्यार्थ्यांनी अजिबात घेऊ नये. ज्ञान संपादनावरती महत्त्व. भाषा कोणती आहे ही महत्वाची नाहीच आहे मुळामध्ये. बरोबर. भाषेतून तुम्हाला काय मिळतं ते महत्वाचं आहे. भाषा पुरतं संकुचित राहायचंच नाहीये. बरं ताई, 85 साली 10वी झाली. हो. मग पुढे काय केलं? 11वी पुढे काय केलं? पुढे मी बीकॉम केलं. 1990 साली मी बीकॉम झालं. त्याच्यानंतर मी MBA केलं. MBA मार्केटिंग केलं. मार्केटिंग केलं. MBA मार्केटिंग. अच्छा. आणि मार्केटिंग आणि आता तुम्ही सुपरिटेंडेंट किंवा इन्स्पेक्टर म्हणजे ह्याचा ऍक्च्युली काही संबंध नाहीये. अच्छा, हे कसं काय आलं? ह्याचं असं आहे की कॉमर्स मला करायचं नव्हतं. कॉमर्स हा माझा विषय नाहीये. माझा विषय सायन्स आहे. पण काही कारणास्तव मी सायन्स साईड नाही घेऊ शकले. काही परिस्थिती अशी होती सायन्स साईड नाही घेता आली मला. तर मिळालेलं काय आहे की कॉमर्सला दुसरं ऑप्शन नाही आहे. जेव्हा मला हे कळलं तेव्हा कॉमर्समध्येही जास्तीत जास्त चांगलं टॉपला मी काय करू शकते हा सगळ्यात पहिला प्रश्न डोक्यामध्ये आलेला. आणि तेव्हा ठरवलं की नाही, मराठी मीडियम न घेता इंग्लिश मीडियममधून कॉमर्स करायचं. हा पहिला डिसिजन स्वतः घेतलेला आणि त्याच्यासाठी खूप मेहनत पण घेतलेली. त्याच्यानंतर MBA करायचं. अगोदर ठरवलं की चार्टर्ड अकाउंटंट होईल म्हणून, CA होईल मी. पण CAच्या दरम्यान प्रॉब्लेम असा झाला की मी 12वीत पास झाली आणि सडनली माझे वडील वारले हार्ट अटॅक 12वी नंतर. तो माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. जे होत्याचं नव्हतं झालं एकदम. आणि CA हा प्रकार त्यावेळेस थोडा महागडा होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, CA मी काही करू शकणार नाही. आणि मग मी ठरवलं की अजून काय मी याच्यामध्ये अजून जास्त काय चांगलं करू शकते. तर त्यावेळेस माझं ठरवलं असं मी की मला नोकरी तर करायचीच होती खूप पहिल्यापासून. मी ती खुमखुमी एक डोक्यात लहानपणापासून स्वतःच्या पायावरती उभं राहायचं ही खुमखुमी पहिल्यापासून डोक्यामध्ये होती. म्हणजे त्याचा काय रिझन हे मला आज सांगता नाही येणार. पण सुरुवातीपासून मला काहीतरी करायचंय आणि मला सिद्ध करायचंय. वैयक्तिक हे अगदी माझा श्वास होता तो की हे मला करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याच दरम्यान ज्यावेळेस मी 3rd इयरला होती कॉलेजच्या त्याच वेळेस इथे एक करिअर मेकर्स म्हणून आपल्या नाशिक रोडमध्ये क्लासेस सुरू झाले होते कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे. त्यापूर्वी नाशिक रोडमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ह्याविषयी कधी कोणी बोललेलं पण मला आठवत नाही. आम्ही एकदा असंच कॉलेजमधनं बाहेर पडत होतो. ॲक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना सुद्धा एका शाळेमध्ये पण शिकवलं आहे, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल म्हणून. आपल्या शिक्षिका तेही केलंय. त्याच्यानंतर मला असं वाटतं 2nd इयरला असताना मी एका चार्टर्ड अकाउंटंटकडे आर्टिकलशिप पण केलेली आहे. घरची गरज नव्हती की मी कमवावं, कारण माझे वडील चांगल्या पोस्टवर होते. ती माझी स्वतःची गरज होती. मला स्वतःला सिद्ध करायचं होतं. मला प्रूव्ह करायचं होतं की मी काय करू शकते, मी कुठपर्यंत जाऊ शकते. त्याच्यासाठी मी आर्टिकलशिप पण केली. त्यानंतर मी टीचिंग पण केलं. टीचिंग करत असताना 3rd इयरला हा बॅनर दिसला आणि मी ठरवलं की मला कॉम्पिटेटिव्ह बघूयात. हां, त्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि तिथून मी पहिली नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगची एक्झाम दिली. नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगमध्ये मी बँकची एक्झाम दिली जी मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाली. फर्स्ट अटेम्प्टमध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन होत असतानाच माझा रिझल्ट आला. आणि मी त्याच वेळेस माझं MBA पण चालू होतं. आता हे जे सर होते करिअर मेकर्स म्हणून त्यांचं इन्स्टिट्यूट होतं ते, त्या सरांनी जेव्हा मला बँकेच्या परीक्षांच्या वेळेस त्यांनी शिकवलं
तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ही मुलगी मेहनती खूप आहे, पण तिच्या घरची परिस्थिती तेवढी अनुकूल नाही आहे किंवा तिला तेवढा वेळ मिळत नाही आहे. तर त्यांनी मला सांगितलं होतं की तू माझं म्हणणं ऐक, मी तुझं म्हणणं ऐकेन. शहा म्हणून होते, आहेत आज शहा सर. तर त्यांना म्हटलं काय सर? तर ते म्हणे मी सांगेल की ती एक्झाम तू अपिअर करायची आणि ती तू पास व्हायची, मी तुझ्याकडनं काहीही फीस घेऊन घेणार नाही. आणि ही गोष्ट त्यांनी माझ्या आईलाही सांगितली की तुम्ही हिला शिकू द्या, तिला शिकवायला तुम्ही बंदी घालू नका. आणि परमेश्वराची दया होती आणि माझी मेहनत होती. माझ्याकडून शिकावं, काय शिकावं, किती शिकावं, वेळेत गुरु मिळणं हे फार महत्वाचं. बरोबर आहे. योग्य वेळेमध्ये योग्य मार्गदर्शन मिळणं हे सगळ्यात आणि ते महत्वाचं. ओळखता येणंही हेही महत्वाचं आहे. ते ओळखलं म्हणजे तुमच्याही बाजूने ते हो, प्रयत्न दोन्ही बाजूने झाले. प्रयत्न दोन्ही बाजूने असले तरच सक्सेस होतं, नाहीतर सक्सेस होणं फार अवघड आहे. UPSC पहिल्याच फटक्यात पास नाही, मी जी परीक्षा दिली आहे ती स्टाफ सिलेक्शन कमिशनची आहे. SSC. स्टाफ सिलेक्शन कमिशन कसं आहे की सेंट्रल एक्साईज, कस्टम्स आणि इन्कम टॅक्स हे 3 डिपार्टमेंट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये येतं, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू. बरोबर. हे 3 डिपार्टमेंट एका अंडर रूफ असं म्हणता येतील आपल्याला. त्याच्यापैकी इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स असतो Yes. आणि CGST ज्याला आपण आता म्हणतो. ज्यावेळेस मी जॉईन केलं 1993 साली ॲज अ युनिफॉर्म्ड ऑफिसर, त्यावेळेस त्याला एक्साईज म्हणत होते. कदाचित तुला माहिती असेल एक्साईज. ठीक आहे, एक्साईज आणि कस्टम्स. Yes. आता जे 2017ला झालं त्याचं रिफॉर्मेशन झालं, दॅट इज CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके. आता ही जी एक्झाम होती ही मी दिली होती 1992 साली. 1992 साली ग्रॅज्युएशन कधी झालं? 1990 आणि 92ला ही परीक्षा दिली. 92ला परीक्षा दिली. 92ला परीक्षेचा रिझल्ट रिझल्ट आला आणि मी क्लिअर झालेली होती ती अच्छा. एक्झाम. पण सिन्स मी बँकेमध्ये होते म्हणून मग थोडंसं मला जॉईन करायला थोडा वेळ लागला. 1993 साली मी ॲज अन युनिफॉर्म्ड ऑफिसर म्हणून मी सेंट्रल एक्साईज त्यावेळेस तेव्हा जॉईन केलं. जॉईन झाले तेव्हा तुमचं वय किती होतं? 23 वर्ष. 23 वर्षाची 23 युनिफॉर्म घातलेली मुलगी. आणि किती अभिमानास्पद की माझी विद्यार्थिनी एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि एवढ्या मोठ्या लेवलवरती, हुद्द्यावरती कार्यभार सांभाळते. ही खरंच भुवया so much. उंच करणारी गोष्ट आहे. तर मॅडम, मग आता तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे? सध्या तुम्ही काय करता? ॲट प्रेझेंट आत्ताच्या क्षणाला मी कस्टम्स एक डेप्युटेशन असतं मरीन अँड प्रिव्हेंटिव्ह, ज्याच्यामध्ये म्हणजे जलमार्ग ज्याच्यामध्ये मुंबई एरिया नाही म्हणता ना, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पोर्ट्स आहेत त्या पोर्ट्सवरती कस्टम्सचं डॉमिनेशन असतं. कस्टम्स सांभाळतं त्या, जसं एअरपोर्ट असतं ते पण कस्टम सांभाळतं, पोर्ट सुद्धा कस्टमकडे असतं. तर सध्या आत्ता या क्षणाला मी जिथे आहे ते कस्टमचं मरीन अँड प्रिव्हेंटिव्ह डिपार्टमेंट आहे, तिथे मी डेप्युटेशनवरती आहे. किती छान ना. म्हणजे तुमचा एक DP पाहिला मी, छान गॉगल घातलेला. तर तो DP मी खूप झूम करून पाहिला आणि असं वाटतं की अरे ही मुलगी किंवा ह्या मॅडम ह्या युनिफॉर्ममध्ये इतका छान गॉगल, तो दबंगवाला सुद्धा फिका आहे त्यांच्या पुढे. म्हणजे इमॅजिन करा की मॅडम युनिफॉर्ममध्ये, गॉगलमध्ये, आजूबाजूला त्यांचा सगळा ताफा आहे आणि मॅडम मस्त चाललाय. ऍक्च्युली तू जो DP म्हणतेस ना, त्याच्या अगोदरचा माझा जो हे होता ती माझी ऑफिशियल व्हिजिट होती अलिबागला. येस. आणि त्यावेळेस मी ऍक्च्युली ताफ्याबरोबर होते. मला असं वाटतं मी काही फोटोज शेअर केले असतील. नक्कीच केले, माझ्यावर केले आहे माझ्या मोबाईलमध्ये. बरं मॅडम, मग आता तुम्ही घर आणि काम किंवा घराची जबाबदारी आणि कार्य, कसं आहे की हा जो जॉब आहे ना ह्याच्यामध्ये 5 days वीक आहे, हे एक मोठा बेनिफिट आहे. सॅटर्डे संडे ऑफ असतं. पण हे नॉर्मल कोर्समध्ये जेव्हा काहीतरी इमर्जन्सीज असतात त्यावेळेस सॅटर्डे नसतो, संडे नसतो, सकाळ नसते, रात्र नसते, काहीही नसतं, फक्त काम असतं 24 hours. ओके. सो पण पूर्वीच्या काळी कसं होतं की फक्त एक्साईज असल्या कारणामुळे युनिट्स कमी होती, त्यामुळे कामाचं प्रेशर तसं कमी असायचं. नंतर सर्व्हिसेस पण ॲड झाल्या, त्याच्यामुळे कामाचं स्वरूप खूप जास्त वाढलं आणि CGST मध्ये तर त्याहून जास्त वाढली. तर जेव्हा माझी मुलं लहान होती तेव्हा एक्साईज असल्याने मॅनेज होऊन गेलं. आणि देवाच्या दयेने इथे सुद्धा मला माझे पती जे आहेत अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत. ही इज अ बी मेकॅनिकल इंजिनियर आणि स्वतः खूप प्रोग्रेसिव्ह विचारांच्या फॅमिलीमध्ये माझं लग्न झालंय. त्यामुळे त्यांना पहिल्या दिवसापासून माहीत होतं की ही वर्किंग वुमन आहे. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि मुलं माझी त्याहून जास्त गुणी आहेत. माझ्या मुलांनी कधी आजपर्यंत संस्कारांची शिकवण पुढेही दिलेली आहे. आजपर्यंत कधी म्हटलं नाही की मम्मी तू ऑफिसला जाऊ नकोस, टिल टुडे.
ही देवाची कृपा आहे आणि माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. ह्या क्षेत्रामध्ये महिला आहेत का? मुंबईमध्ये खूप जास्ती आहेत. अच्छा. नाशिकमध्ये फार कमी मला जाणवतात. अच्छा. मुंबईमध्ये खूप जास्ती. त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये बाहेरून खूप लोक येतात. बरोबर. मला इथे ह्या गोष्टी एका ठिकाणी जरा नमूद करावं असं वाटतं की ह्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ना, हे आपल्या मराठी लोकांना फार कमी माहिती आहे. ज्ञान नाही किंवा त्याच्यात Exposure लक्ष नाही नाही, घालत. त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचं कारण एक दुसरं असं आहे की आपल्याकडे प्रायव्हेट इंडस्ट्री खूप जास्त आहे. Yes. त्याच्यामुळे प्रत्येक जण असं म्हणतं की Manufacturing. हां मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा सर्व्हिसेस काही. Yes. त्याच्यामुळे त्यांचं कसं असतं ना की आम्ही ग्रॅज्युएशन करू, कोणाशी तरी बोलू वगैरे, कम्प्युटरचा एखादा कोर्स करू आणि कुठेतरी जॉईन होऊ. येस. ही ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल असल्या कारणामुळे त्यांचं लक्ष जात नाही या गोष्टींकडे. कम्पॅरेटिव्हली जर तुम्ही युपी, बिहार, हरियाणा ह्याकडची लोक बघितलं तर त्यांच्याकडे पासआउट होणाऱ्याचं प्रमाण यासाठी असतं की त्यांच्याकडे एकदा मुलगा किंवा मुलगी ग्रॅज्युएट झाली की त्यांचं एकच स्वप्न असतं की आम्हाला UPSC क्लिअर करायची, स्टाफ सिलेक्शन क्लिअर करायचं. मग काय विचारांनी किंवा काय स्फूर्तीने तुम्ही अभ्यास केला UPSCचा? म्हणजे तुमचं स्फूर्ती आमच्या विद्यार्थिनींना किंवा आपल्या मैत्रिणींना कसं एक तर असं होतं की हा जो जॉब आहे हा युनिफॉर्म्ड ऑफिसरचा जॉब आहे. युनिफॉर्म्ड ऑफिसरचा जॉब असल्या कारणामुळे ह्याचा जो एक स्टेटस असतो तुमचा सोशल, फिनान्शियल, ह्याचा हा स्टेटस खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि ह्या जॉबमुळे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे हा एक परमनंट तुम्हाला जॉब मिळतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्थैर्य आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक सोसायटीमध्ये पोझिशन आहे आणि तुम्हाला खूप सगळे बेनिफिट आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये तुम्हाला डेप्युटेशन करायला मिळतं, लाईक NCB, लाईक ED, RMD. काम केलंय तुम्ही ED-मध्ये? मी ED-मध्ये नाही, मी कस्टम्समध्ये आणि बाकीच्या सगळ्यामध्ये अच्छा. केलेलं. एअरपोर्ट तुम्ही करू शकता, तुम्ही पोर्ट्स करू शकता, बरं. तुम्ही वेपन यूज करू शकता. अच्छा. तुम्ही ह्या सगळ्या ज्या एक्सपोजर्स आहेत हे दुसऱ्या कुठल्याही जॉबमध्ये तुम्हाला मिळत नाही. नाही. तर मी म्हणेन की प्रत्येक मुलीने ह्या एक्झाम्स द्याव्यात. प्रत्येक मुलीने ही एक्झाम द्यायला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप सगळे बेनिफिट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये एक्सपोजर खूप चांगलं आहे. तुमची लाईफस्टाईल एकदम वेगळ्या प्रकारची होऊन जाते. मग हा अभ्यास करताना आईने काय तुम्हाला प्रोत्साहन केलं किंवा पालकांचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप खूप महत्त्वाचं असतो? कारण एखादा आपला विद्यार्थी, आपला पाल्य काय करतोय त्यावर पालकांनी विश्वास ठेवून त्याला सपोर्ट करून त्याला मोटिवेट केलं पाहिजे. त्याला त्याचे पंख लावून तो त्याची भरारी मारू शकतो हा आत्मविश्वास मुलांमध्ये दिला पाहिजे. तर पालक म्हणून तुमच्या आईचं, आता वडील तर वारले होते म्हणून आईचा दृष्टिकोन कसा होता? माझ्या आईचा दृष्टिकोन असा होता की माझी आई माझ्यावरती प्रचंड विश्वास करते, प्रचंड. तिचा माझ्यावरचा विश्वास आजपर्यंत तसाच आहे. आणि जे मी काही केलं, म्हणजे खरं ती मला अडवू शकली असती माझे बाबा नसताना, की MBA सुद्धा खूप कॉस्टली कोर्स होता. हो. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला अपेअर होणं, त्याचे फॉर्म्स भरणं हा सुद्धा खूप कॉस्टली होता, हे नॉर्मल नव्हतं. पण तिने कधीच मला अडवलं नाही. तिचा पूर्णपणे माझ्यावरती विश्वास होता की ही जे काय करेल त्याच्यामध्ये ही मुलगी टॉपच करणार. आणि तिचा हा आजही विश्वास आहे. तिच्यासाठी मी एक सुपरवुमन आहे आणि तिचा हा विश्वास मी आजपर्यंत टिकवून ठेवू शकले ही माझ्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. खरंच गोष्ट खूप मोठी भाग्याची. म्हणजे खूप मोठी. आपली विद्यार्थिनी हो. इथपर्यंत पुढे जाते हे खूप 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 भाग्याची गोष्ट आहे. एखादा प्रसंग सांगू शकाल का तुम्ही? काही तुमच्या कामामध्ये असं खूप महत्त्वाचा की तो देशासाठी खूप महत्त्वाचा असं काही इन्सिडन्स होता? इन्सिडन्स म्हणजे आता असं आहे की मी म्हणजे SSCच्या नावासकट इथे नाही बोलू शकत. माझे काही लिमिटेशन्स आहेत. त्यांचे अकाउंट सर्व्हिस टॅक्समध्ये आमच्याकडे होते, बरं. एस्पेशली माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये होते आणि ते अकाउंट फ्रीज करावेत असं वरतून आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की त्यांचे ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला थांबवायचे असतील तर तुम्हाला त्यांचे अकाउंट फ्रीज करायला हवेत. तर आता हे फ्रीज करायचं जे काम होतं ते नॅचरली माझ्याकडे आलं, कारण ते ज्युरिस्डिक्शन माझ्याकडे होतं. बरं. तर ते मी करू नये याच्यासाठी मला पुष्कळ प्रकारच्या धमक्या वगैरे पण मिळाल्या अरे होत्या. पण धमक्यांना घाबरलं तर ऑफिसर कसला. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे मी एकटीने जाऊन, अक्षरशः एकटीने जाऊन नरिमन पॉईंटचे त्यांच्या सगळेच्या सगळे अकाउंट एका दिवसामध्ये फ्रीज केले, क्लोज केले, कम्प्लिटली फ्रीज, कम्प्लिटली फ्रीज. एकही पैसा इकडे तिकडे जाऊ शकत नव्हता. आम्ही ते फक्त पिक्चरमध्येच पाहिले. रेडमध्ये काहीतरी जातात, खूप ताफा घेऊन जातात आणि मग इथे लॉक कर तिथे लॉक कर असं नाही. असं ऍक्च्युली असतं ते. असं पिक्चरमध्ये त्यांचा मेलोड्रामा थोडासा असू जास्त शकतो, असतं. नाही असं नाही, पण बऱ्यापैकी असतं. म्हणजे 70% तुम्ही म्हणू शकता की हे असंच असतं म्हणून. बरं. तर आता ह्या क्षेत्रात आपल्या मैत्रिणींना यायचं असेल तर
काय विचारांनी यायला पाहिजे, काय मोटिवेशन घेऊन यायला पाहिजे, काय मोटिवेशन ध्येय ठेवून यायला पाहिजे? त्यांनी हे ठेवायला पाहिजे की आपल्याला जर आयुष्यामध्ये एक चाकोरीबद्ध जीवन जगायचं नसेल तर त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवायचं. वेगळं म्हणजे काय की इथे जे आहे ना ते नॉर्मल आयुष्य नाही आहे. 9 to 5 जॉब बऱ्याच ठिकाणी असतो. हा तुम्ही केला तर 9 to 5 पण आहे, नाही केला तर 9 to 5 नाही पण आहे. हा तुमच्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला एक स्टेबिलिटी हवीच असते. स्टेबिलिटी हा एक खूप मोठा पॉईंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जो मी पण कन्सिडर केला होता जॉब जॉईन करताना. तर प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, येस, ही काळाची गरज आहे आणि ती झालीच पाहिजे. तर ह्याच्यासाठी प्रत्येक मुलीने मी म्हणेन की ह्या एक्झाम्स जरूर ट्राय कराव्यात. अगदी गरजेचं आहे. पण एवढंच आहे की त्यासाठी मेहनत खूप लागते, प्रचंड मेहनत लागते. काय डिसिप्लिन ठेवलं तुम्ही स्वतःसाठी मेहनत करताना? डिसिप्लिन असं असतं की आजचं काम आत्ताच करायचंय. ते उद्या मी 5 मिनिटांनी करते, मी उद्या करीन, किंवा बघूया जमेल तसं, बघूया आणि जमेल तसं, ह्या दोन्ही गोष्टींना इमिजिएटली आपल्या शब्दकोशातून बाहेर काढायचं, काढून टाक, कम्प्लिटली काढून टाकायचं. आणि तुम्ही म्हणजे ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन असो किंवा UPSC अर्थातच अवघड आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनपेक्षाही. तर UPSC जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर कमीत कमी 2 वर्ष ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कम्प्लिटली तुम्ही एका रूममध्ये स्वतःला बंद करून क्लासेस लावायचे. क्लासेस लावताना अर्थात तुम्ही ती योग्य काळजी घ्या, योग्य क्लास आहे की नाही, आणि ते तुम्हाला टोटल कॉन्ट्रीब्युशन आपल्याला आपल्या तऱ्हेने करावं लागतं की तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे, मला हे करून दाखवायचंच आहे, जस्ट ट्राय म्हणून मी करते हा ॲटिट्यूड ठेवायचाच नाही. आय हॅव टू क्रॅक इट, आय एम गोइंग टू क्रॅक इट, हे डोक्यात ठेवायचं. इथपर्यंत तुम्ही चालत आलाय आणि थोडंसं मागे वळून बघताना काय वाटतं की शाळा किंवा आता तुम्ही इथे आला, शाळेची इमारत, शाळेचे शिक्षक, तर मागे वळून बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं स्वतःबद्दल? खूप अभिमान वाटतो की ह्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. खूप जास्त अभिमान वाटतो. आणि जर माझ्यामुळे जर मी म्हणते थोड्याशा जरी मुलींनी थोडंसं मोटिवेशन घेऊ शकल्या आणि ह्या गोष्टींमध्ये जर त्या येऊ शकल्या तर मी म्हणेन की मी जे काही आत्तापर्यंत अचीव केलं त्याच्यामध्ये मला अजून स्वतःविषयी जास्त अभिमान वाटू शकेल. बरोबर. आजच्या पालकांना तुम्ही काही संदेश देऊ शकता? नक्की. मी आज एक गोष्ट अशी बघितली की बऱ्याच पालक जरा जास्ती इंटरफिअर करतात. कारण त्याचं कारण असं झालंय की प्रत्येक घरामध्ये एक मूल आहे, त्याच्यामुळे आई वडिलांकडे पैसा पण आहे, दोघंही कमवणारे, एकच मुलं आहे, त्याच्या पाठीमागे दिवसभर लागायचं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो काय करतो किंवा ती काय करते, काही नाही करत, टीचर काय करते, हे जे सारखं जे बघणं ना हे चुकीचं आहे. टीचरला कळतं काय करायचं ते, ती त्याच्यासाठी ती कष्ट घेतात आहेत ना, तर तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा. टीचर्सवरती प्रत्येक गोष्टीमध्ये टीचर्सला तुम्ही हे करू नका, आमच्या पाल्याला ते करू नका असं करता कामा नये, असं करू नये. कारण माझं स्वतःचं असं एक म्हणणं आहे, मी पण 2 मुलांची आई आहे, की जे मूल घरी जसं असतं ना ते शाळेत तसं नसतं, अजिबात नसतं. त्याच्यामुळे आई वडिलांनी शाळेत जर मुलांना टाकले ना तर शाळेवरती संपूर्ण विश्वास ठेवावा. आमच्या वेळेस आमचे पेरेंट्स शाळेत येणं ही शर्मेची बाब मानल्या जात होती, की याचा आता तुम्ही काहीतरी मूर्खपणा केला त्यासाठी तुम्हाला बोलवलं. तर मला असं वाटतं की आता तो ट्रेंड परत यायला हवा, कारण आजकाल मुलं जास्त मूर्खपणा करतात. अच्छा, कारण खूप चमचम दुनिया आहे, खूप चमचम दुनिया आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे. नाही, त्याच्यामध्ये पालकांचा खूप मोठा रोल आहे ना. मला हे पाहिजे म्हटलं तर का आम्ही लगेच दिलं जातं, कारण त्यांना आपल्या मनामध्ये कुठेतरी गिल्ट आहे की आम्हाला लहानपणी मिळालं नाही म्हणून आम्ही हे देतो. हे चुकीचं आहे. हा गिल्ट पहिल्यांदा काढा. ते गिल्ट नाहीये, त्यावेळेची परिस्थितीच तशी होती. आत्ताच्या परिस्थितीनुसार तुम्ही प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार वेळ बघून वागावं असं मला वाटतं. पालकांचं इंटरफिअरन्स, पालकांना मी नम्र विनंती करते, प्लीज शाळेतल्या टीचर्सवर विश्वास ठेवा. तुमची मुलं सुरक्षित हातामध्ये आहेत, तुमच्या मुलांचं भवितव्य त्यांच्याच हातामध्ये आहे, ते नीट व्यवस्थित घडवतील. तर तुम्ही त्यांच्यामध्ये इंटरफिअर करू नका. तुम्ही घरी आल्यानंतर करा ना त्यांना काय आहे ते, काय शिकवलं काय नाही ते. यू शुड ऑलवेज रिस्पेक्ट टीचर्स. कारण जर तुम्ही टीचर्समध्ये इंटरफिअर केलं तर तुमची मुलं नक्की करणार आणि त्यांच्या मनामध्ये ती टीचर्स विषयी असलेली आदर, एक भीती ही निघून जाईल. संस्कार, बरोबर, हे संस्कार देणं फार गरजेचं आहे. म्हणजे स्वतःसाठी स्वप्न बघा, हो, गुरुजनांचा मान ठेवा, अगदी बरोबर, ते स्वप्न हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न करणं खूप गरजेचं आणि रिपिटेटिव्ह प्रयत्न करणं, एका क्षणात सोडून नाही देऊ शकत. या जगात अवघड असं काहीच नाही, मेहनतीला पर्याय नाहीच आहे. आणि मेहनत जर खरी असेल, योग्य असेल तर यशाला पर्याय नाहीये.
प्रामाणिकपणे मेहनत करणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत नाही केली ना तर ते तुम्ही स्वतःला फसवता. कारण ते तुम्ही आदर्श दाखवला की 22व्या वर्षी तुम्ही आई वडिलांना दाखवण्यासाठी जर पुस्तक हातात धरून बसलेले असाल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्हीच, कारण हे तुम्ही स्वतःची फसवणूक करता. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात ठेवायचं की जेव्हा मी काहीतरी करते ते मी माझ्या स्वतःसाठी करते, कोणावरती उपकार म्हणून नाही करत आहे. जर मला स्वतःला सगळ्यांपेक्षा माझा बार उंच करायचा असेल तर मी स्वतःसाठी म्हणून करायचं, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. व्हेरी गुड. बऱ्याच चांगल्या गप्पा होत आहेत ताई. अजून काय सांगू शकशील तुमच्या काही प्रोफेशन बद्दल, आणखी काही सांगू शकाल का? प्रोफेशन विषयी मी हे सांगू शकेल ना की इथे कसं आहे, म्हणजे मी माझ्या फील्डविषयी बोलते की तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो तुम्हाला नेहमी अप ठेवायला लागतो. कॉन्फिडन्सला लाभ ठेवायचं, तुमचं फिजिकल अपिअरन्स जे आहे इट शुड बी व्हेरी प्रेझेंटेबल. येस. हे प्रत्येकाने लक्ष ठेवायचं. मी एक बघितलंय की बरीचशी लोक हुशार वगैरे खूप असतात पण त्यांचं प्रेझेंटेशन फार चुकीचं असतं. कारण प्रत्येक जण जेव्हा प्रत्येकाला कोणी कोणाला बघताना त्याचं प्रेझेंटेशन पहिल्यांदा लक्षात येतं. पहिली छाप ती असते व्यक्तिमत्व. नंतर तुम्ही जे बोलता त्याच्यावरून तुमची बुद्धिमत्ता कळते आणि नंतर तुमचं कार्य कळतं. असं म्हणतात ना, शस्त्र ज्ञानापेक्षा शास्त्र ज्ञान खूप महत्वाचं असतं आणि ते खूप ताकददार असतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं अपिअरन्स, आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं पोश्चर आणि नंतर तुमचं ज्ञान, तुम्हाला ज्ञान जे तुम्ही मिळवताय ते तुम्हाला परफेक्टली प्रेझेंट पण करता आलं पाहिजे. कॉन्फिडन्स कायम ठेवायचा. दुनियेत असं कोणीच नाही, असं नेहमी, म्हणजे मी माझ्यासाठी विचार करते जर हा माणूस करू शकतो हा जॉब तर मी पण करू शकतो. बरोबर. तुम्ही स्वतःला कुठे कमी लेखलं नाही अजिबात. स्त्री म्हणून, माझ्यामध्ये एक वेळ अशी होती की माझ्यामध्ये काहीही नव्हतं पण कॉन्फिडन्स हा माझा कधीच कमी झालेला नाही. कॉन्फिडन्स हे माझं शस्त्र, अस्त्र, ऍसेट सगळं काही. आपण उभं राहू शकतो. नक्कीच. कॉन्फिडन्स आपल्यातले गुण ओळखणं हे पण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट मला एक जाणवली ती अशी की प्रत्येकाने आपल्या आई वडिलांकडे असं अपेक्षेने नाही बघावं की हे माझ्यासाठी सगळं करतील. तुम्ही तुमचा मार्ग स्वतः शोधा, जरूर सापडतो. तर मी सुद्धा शोधला. मला कधीही कोणी, माझ्या घरी तशी परिस्थितीच नव्हती की माझ्यासाठी कोणी करिअर ठरवलं किंवा त्याच्यासाठी मला कोणी क्लासेस लावून दिले, मला कोणी नेलं सोडवलं, असं काहीच नव्हतं. मी माझं एकटीने मला UPSC द्यायची, मला ही परीक्षा सिलेक्शन SSC द्यायची. हो, माझं मी ठरवलं. हॅव डिसाइडेड बाय युअर ओन अँड यू डिड इट. येस. त्याच्यामुळे असं हा विचार आत्ताच्या मुलांनी तर अजिबात करायचा नाही, कारण त्यांच्याकडे खूप सगळी साधनं आहेत. तेव्हा तर तेही नव्हतं, गुगल वगैरे काही नव्हतं. तर मी करू शकते, तर मी म्हणेन प्रत्येक मुलगी करू शकते. मला तो कॉन्फिडन्स आहे की, आणि रजेच्या मुली तर नक्कीच करते. खूप आदर्श आहात मॅडम. तुमची वाट जी आहे, तुमचा जो आलेख आहे जीवनाचा, आमच्या सगळ्यांसाठी, विद्यार्थिनींसाठी आदर्श आहे. तर आपल्यातली एक कर्तृत्ववान स्त्री कशी ओळखावी ही शाळा आपल्याला वेळोवेळी जाणीव करूनच देते, माहिती करूनच देते. आणि त्यासाठी अनेक मार्गाने शाळा वेगवेगळे जे नियोजन करते कार्यक्रमात, त्यातलं हे एक नियोजन, ते म्हणजे तिचं आकाश. तर या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या ह्या आजच्या मनीषा रोडे मॅडम आपल्याला लाभलेल्या आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारून, मनसोक्त गप्पा मारून खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू सो मच. मी तुमच्या सगळ्या शाळेची, सगळ्या शिक्षकांची आणि शिक्षकेतर इतर बाकीच्या सगळ्या लोकांची खूप खूप ऋणी आणि आभारी आहे की तुम्ही मला हा प्लॅटफॉर्म दिलात बोलायला. आणि आय वुड से की ही ॲक्च्युली माझ्या वडिलांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, माझ्या आईने, हे मी आज पूर्ण करू शकले आणि हे दुनियेसमोर आले, ही माझ्यासाठी म्हणजे मोठी गोष्ट. मला मॅडमकडे बघताना किंवा त्यांच्याशी गप्पा मारताना असं जाणवलं की आपण मोठे म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारे फार महत्वाचे, गुरु, शिक्षक, पालक, शाळा हे महत्वाचे आहे. म्हणजे तिजोरी भरणं हे शिकवलं जातं आणि तिजोरी तोडणं हे शिकवलं जातं. म्हणून कुठे शिकायचं, काय शिकायचं, कोणाकडून शिकायचं हे खूप महत्वाचं आहे. सेल्फ डिसिप्लिन महत्वाचं आहे आणि जिद्दीने प्रयत्न करत राहायचं. सेल्फ डिसिप्लिन, जिद्द आणि पॅशन पाहिजे. नक्कीच. ह्या तिन्ही गोष्टी असल्या तर मला नाही वाटत की कधीच कोणाला यश मिळणार नाही. असं होऊच शकत नाही. नक्कीच. कठीण मेहनतीला पर्याय नाहीये, कुठे शॉर्टकट नाही आणि मेहनत जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय अजिबात. बिलकुल. एकदम. मॅडम, तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला. मला तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांनी जे काही मला इतका मान सन्मान दिला, मला खरंच माहिती नाही. मॅडम. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.